नमस्कार, नवराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। आज खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण हे पाहायला मिळत आहे। ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर परिसरातून एकूण 64 भव्य मिरवणुका या निघणार आहेत। याच पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोठ्या उत्साहात मिरवणुका काढण्यात येणार आहेत। याच पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले असून मिरवणूक मार्गावर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत। वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त पंकज सिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार मिरवणूक मार्गावर दोन्ही बाजूला पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी आपली वाहने योग्य ठिकाणी पार्क करून पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे। तसेच कळवा खाडी पूल परिसरातून येणाऱ्या वाहनांना उर्जिता हॉटेल जवळ प्रवेश बंदी करण्यात आली आहे। या वाहनांना पुढे जाण्यास मनाई असून त्यांना जेल मार्गे वळवण्यात येणार आहे। दरम्यान डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात एकूण 10 महत्त्वाच्या ठिकाणी प्रवेश बंदी लागू करण्यात आलेली आहे। यामध्ये प्रमुख ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सर्कल, पाटकल चौक, कोपर ब्रिज, मोठा गाव, रेतीबंद चौक यांचा समावेश आहे। या सर्व ठिकाणी वाहनांचा प्रवेश हा दिला जाणार नाही आहे। शिवाय ठाकुर्ली, टी पॉइंट आणि हनुमान मंदिर परिसरातही वाहतूक वळवण्यात येणार असून नागरिकांनी या भागात प्रवास करण्यात पर्यायी मार्गाचा वापर करणे आवश्यक आहे। मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरळीत वाहतूक रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे। मिरवणुका शांततेत पार पडाव्या यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। वाहतुकीचे जे बदल आहेत ते सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे। ठाण्यातील मुख्य सोहळा हा कोर्ट नाका आणि रेल्वे स्थानक परिसरातील स्मारकाजवळ होणार असल्याने येथे महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। जीओपी ते कोर्ट नाका या मार्गावर सर्व वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे। ही वाहने सेंट्रल मैदान, कारागृह मार्ग, दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि बाजारपेठ या मार्गे वळवण्यात आलेली आहे। दरम्यान रुग्णवाहिका असो किंवा अग्निशमन दल असो किंवा पोलिसांच्या गाड्या असो, नागरिकांना उत्तम आणि योग्य त्या सोयी सुविधाही प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामॅन विशाल सह मी श्रुती, नवराष्ट्र, ठाणे।